नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? घर बांधण्यासाठी आपल्याला काय काय आवश्यक आहेत आणि कुठले कुठले परवाने आवश्यक आहेत आज ते आपण बघणार आहोत. तर जमिनी कायदेशीर पडताळणी करणे खूप गरजेचं असतं. काय होतं, सातबारा उतार्यावरती काही बोजा वगैरे आहे का ते सगळं पाहणं, जमीन येणे वगैरे आहे का, फेरफार म्युटेशन झोन पाहणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर बांधकाम नकाशा मंजुरी. आता बांधकाम नकाशाचा जो काही प्लॅन अप्रुव्हल असतं ते पाहणं खूप गरजेचं असतं. आणि त्याच्यानंतर डेव्हलपमेंट परमिशन, जसं ज्याला आपण डीपी म्हणतो, त्याला बिल्डिंग परमिशन म्हणतात. नकाशा मंजूर झाल्याच्या नंतर, म्हणजे तुमचा जे काही बांधकामाचा नकाशा आहे तो मंजूर झाल्याच्या नंतर तुम्हाला विकासाची परवानगी दिली जाते. आणि त्यानंतर आहे तुमचं कमेन्समेंट सर्टिफिकेट, ज्याला आपण सीसी म्हणतो. त्याचं बांधकाम सुरू करण्यासाठी आपण कमेन्समेंट सर्टिफिकेट हे घेणं खूप बंधनकारक असतं. त्याच्यानंतर काही काही क्षेत्रामध्ये जे काही एनओसी वगैरे असतात, जसे की अग्निशामक विभागाच्या, पर्यावरण विभागाच्या किंवा महामार्ग विभाग, जलसंपदा विभाग जे काय असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला एनओसी वगैरे घ्यावी लागते. त्यानंतर तुमचं बांधकाम कम्प्लिशन, पूर्णत्वाचं प्रमाणपत्र. बांधकाम जर तुमचं पूर्ण झालेलं असेल तर तुम्हाला नक्कीच कम्प्लिशन सर्टिफिकेट लागतं. आणि त्याच्यानंतर तुमचं ऑक्युपेशन सर्टिफिकेट, जसं आपण सोसायटीमध्ये जर एखाद्या राहायला गेलो तर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर स्थायिक प्राधिकरणाकडून जे आहे ते तुम्हाला दिलं जातं. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.